साई बाबा काल निस्ती रावणात जाऊन बसते तू सासूबाई, नव्हे तिकडे नेऊन देते तू आज चांगली दाखवतेस तुला हा अगं 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 आई तू हे काय करतेस? दिसत नाही का दादा तुला हा अगं दिसतंय म्हणून तर बोलतोय. आई तू पोलीस पाटलाची आई आहे, बाईचा बायको आहे आणि भर गावातून तू तिला असं आणलंस. मी तिला खेचत आणलेलं दिसलं तुला अरे पण खडकटानं भरलेला थाळा तिला अंगाशी धरला तो दिसत नाही बाईचा हवा खंडेरायाला निवेद पोचला. खरं सांगते, आज खंडेरायाला निवेद पोचला. गप्पच तू अरे दादा हिच्या त्या साई फकीरड्यानं निवेदाचा थाळा रावळाबाईच्या भिकाऱ्याला दिला. ही आणि तो महासापती डोळ्यावर पट्टी बांधून आहेत. काय तो म्हणे त्याला निवेद दिला तर देवाला पोचतो. अगं आई चुकला असल, पर त्या पायी तू हे असं. अरे दादा लग्न झालं ना तिचं तुझ्याशी, पोर आहे ना तिला, जन्माचा संबंध आहे ना, म्हणून जीव तुटतो रे. अरे हिच्या पापाची शिक्षा या घराला भोगायला लागल कसं कळत नाही तुला. काय सासूबाई, असं मनात बी नका आणू. आणि तू तर बोलूच नकस. तुझ्या पापाची भरपाई म्हणून आजपासून पुढच्या पौर्णिमे पातूर तू रावळात जायचं नाहीस. नाही सासूबाई, आणि ऐकायचं नसल तर घराच्या बाहेर पड आत्ताच्या आत्ता. आई जरा ऐक माझं तू. तू तर तिचेच बाजू घेणार. मी काय ऐकणार नाही. मी बोलली म्हणजे बोलली. चल 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 बाईचा आई हे बघ, खंडोबाचा भंडारा म्हणजे आपला नैवेद्य त्याच्या पत्र पोचला, आपली सेवा पोचली. मुळं पोचली. अरे तुम्हा दोघांची डोसकी फिरली आहेत. अरे दादा हिनं जेव्हा नाक घासलं तेव्हा हिच्या लुगड्याला भंडारा लागला असल आणि मग तोच भंडारा त्या थाल्याला लागला असल. मला शिकवतायत. हे बघ साई, समजाना खाऊ घालतंय. पाहिलत ना, स्वतःसाठी काहीतरी ठेवलंय का ते. अगं आपण आणलं आहे ना, मग का कष्टी होतीस. चल साई, रावयात तुम्ही गरीबाला निवेद दिलात, समजा तिथलं कळलं नाही, पर या दोघी घरी आल्या तवा समजा कळलं. साई, तुझ्यामुळं आमचा निवेद आज खंडेरायाला पोचला. तुला उमगला ना माई, मग बस. हो रे, आणि तू माझा लेक असल्याचा अभिमान वाटला. हे घे, तुझ्यासाठी आणलंय. साई, असं उभ्या नका खाताय, बसून खा. आणि जरा तुमची जेवायची रीत वेगळीच आहे.
फकीर आहे दादा. जिभेला लगाम नसेल तर कसं चालेल? आणि कुठल्याही पदार्थाची चव घ्यावी ही आसक्ती शिर्डीत यायच्या आधीच सुटली. घे. साई, अजून एक मागणं आहे. अहो, तुम्ही बोला, तुम्हाला तो नाही म्हणणार नाही. हे बघा साई, बायजाला वाटतंय अन मला बी तेच वाटतंय की तुम्ही दोन यायचं जेवायला आमच्या घरी यावं. हे असं कुणाकडे जाऊन भिक्षा मागू नये, बरोबर ना? वय तर कशाला कुणा पुढे हात पसरायचे? कुणी चिखल माती कालवून दिली तर ते बी खायचं. नाही नाही न ग, तू आपल्या घरी ये आणि घरी येऊन खा. ए, असं बघू न ग, ते पोलीस पाटील आहेत हा, त्यांचं ऐकायलाच लागेल. असं बर, चला. हे मोती चल. हे बाळा चला, सगळ्यांनी जाऊया चला. म्हणजे शिर्डीत खूप गोरगरीब आहेत, गरजू आहेत, मुकी जनावर आहेत. सगळ्यांना घेऊन जाऊया. बायजमाई, मी लाडका आणि बाकीचे परके, हे असं वागणं तुला तरी पटतं का? जे माझ्याबद्दल वाटतंय तेच सगळ्यांबद्दल वाटलं तर तू माझी बायजमाई शोभशील ना? मला पटलं अन बायजाला बी पटलं आहे, पर तिचं मन मानत नाही. हो ना? नाहीच पटणार. पर तुला धरून बांधून कसं नेऊ? तुला जेव्हा माझी दया येईल ना तेव्हा येईल. नाहीतर हे तर तरी माझ्या हातून खा की रे. असं आता तू खाल्ल्या बिगर म्या खाणार नाही. नाही म्हणजे नाही. मी समजावतो. देख रहा है ना, अगर दुनिया मुझे याद रखेगी तो बायजमाई को भी याद रखेगी. अल्लाह मालिक. फकीरडा म्हणजे दीडशानच आहे ना. अरे भानू, त्या फकीरडानं तुझ्यावर आगरी उपाय केलं तेव्हाच तू इंदुराव सरकारांच्या वाड्यावर का नाही आला? आता म्या कसा लहान पोरावानी येणार आहे होय? घ्या भानू, अरे तुला कोण लहान पोरग बोलेल? हा? ए नंद्या, सरकार काय म्हणले ते सांग. मला कुठं काय म्हणले? आरखुळ्या आणि कुलकर्णी वैद्य वाड्या बाहेर पडल्यावर सरकार नाही का आपल्याला म्हणलं काय याला या दत्तूला वैद्य म्हणून शिर्डीत नवीन काम सुरू करू द्या. हा, अरे तुलाच वैद्यकीय देणार आहेत. खरंच? मग हा फक्त ते एक अट आहे, ते फकीरड्यानं तुझ्यावर अगोरी उपाय केलं अशी तक्रार पोलीस पाटलाकडे करायची. हर पर ठणका तर त्यानेच गेलाय ना व, अशी कशी तक्रार करणार? अरे ठणका हाय का नाही तुला ठाव आहे ना. तू रेटून सांगितलंस ना पोलीस पाटलाला तर त्यांना वाटणार ना की ठणका आहे म्हणून. आणि तसं बी जखम कुठं बरी झाली आहे. अरे तुला कळत नाहीये, तुझ्यात असलेल्या अहंकारापायी जखम बरी होत नाही. उपरती होईल तेव्हा उशीर झालेला नसो म्हणजे झाला. पण अहंकाराला सोड रे, तो सोडशील तेव्हा सगळ्या दुखण्यातून मुक्तीची वाट सापडेल. तुझ्या परीस लय नंदी बैल या शिर्डी गावात आहेत. मला काय बोलतो रे? तो भानू तयार झाला नाही त्याच्यात माझा काय होणार आहे?
डोसक्यात अक्कल नाही, कांदे भरलेत कांदे. हम्म. अदुगर वाटायचं त्या शिर्डी गावात एकच खुळा आहे, तो शरद. पण नाही, एक काऊन एक नग आहे. ए, 100 वर्षाचं आयुष्य आहे, नाव काढल्याने तो समोर हजर आहे. ए, पण काय रे खुळ्या, हम्म. हे खायला गोळा करतोय ना हो? खायला कशाला खायला? अरे आधी तुझा साई चिकल खायचा, आता चिकल आणि शान खायचं त्याला डोवाळा लागला. आता कसं कसं शेण खात नाही खाणार, कसं घातल ते तुला जावतो. आंदर या तोंडात चिकल घालतो. अरे भराव, अरे भराव, अरे भराव. आपल्यापेक्षा कमकुवत माणसावर जबरदस्ती करायची नसते. हे शिर्डीत आमच्या परिस समजा कमकुवत आहेत. हा. हे नंदी पहिला आपल्याला हात सोडवता येत नाही ना, म्हणून असतो यो. असत नाही, जखमीवर मीठ चोळतोय. जोर दाव, दाव. तोंडात चिखल. या दोघांना असं सोडलं ना, सरकार आपल्याला उभं चिरतील. चिखल आणि शेण आहे ना, हा? शिमग्यावाने मारुती असली. नका नका जाऊ, नका. अरे त्यांना आनंद मिळतोय ना, तो तरी पोटभर मिळू दे. अरे चिखलफेक करून तुम्हाला आनंद मिळतोय ना, मग तो अवश्य घ्या. पण त्यापायी तुमचेच हात बरबटलेत, त्याचं काय? हात धुवायला पाणी देऊ का? ए, तू कशाला द्यायला पाहिजे? आमचं आम्ही बघू. तुझा नाहीतर चिखलाची आंघोळच घालील तुला. अरे चिखल निघणार नाही म्हणून म्हणत होतो. ए जा, ठीक आहे, जाऊ म्हणता, जा जा जातो मग. जा जा. आणखी ए, तुला काय झालंय? तुझा काय असा पुतळा झालाय? तुला काय दिसतं की नाही? अरे आपण एवढी चिखल फेक केली, त्याची कापड जशीच्या तशी आहेत. ए, तू तू काय चटू केलं? चेटूक कसलं? आपण सगळे मातीचेच तर बनलेलो आहोत. मातीत माती एकरूप झाली, आणखीन काय? ए भैरव, या पकड्याचा बंदोबस्त करायला हवा. ए गाणं गाणं, हे तो बघ पकडा आला.
दिसतंय का तुला मी अशी बाहेर आणलंय जा गप गुमान जा. निघून गेल्यावरच खरं मोल कळतं. बाबांनो, मग काय कराल? म्हणजे चांगले दिवस आणि चांगला माणूस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते. येण्याचा इथं काय संबंध? अरे आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळच ठरवते. पर शिर्डीत कोणी टिकून राहायचं हे आमचं हिंदूराव सरकार ठरवत्यात. हा आणि म्हणूनच तुला इथं आणलंय. हे बघ, या पुढे शिर्डीचं तोंड बी बघायचं नाही. आता निघ आणि मागल्या मागे निघून जा. शिर्डीतून मला आणि माझ्यातून शिर्डीला वेगळं कोणीच काढू शकणार. ए भैरव, अरे काय केला निघाना बघ रे गाड्या. अरे नांद्या, हा, आपल्या मुलं भले भले काय पटले, हा, चिखलाचं काय घेऊन बसलास? होय. घास. नंदी, भैरव, माज आणि अहंकाराचा चिखल त्या वरच्याला शरण गेल्याशिवाय निघत नाही. अरे हा इथं कसा? अरे तुम्हाला काय विचार, तू त्याला विचार. चल. ए फकड्या, तो गणानं धना. ए तिकडं काय बघतो रे, इकडं बघ ना, तो गणानं धना. मला गावच्या वेशीबाहेर सोडायला गेलेत असंच ना? अरे गावात नाही, गावाबाहेर जायचं. भैरव, या गण्याला बघायला पाहिजे. नुसतं रेड्यावाने माजलाय. त्याला त्या फकड्याला गावाबाहेर सोडायला सांगितलं ना. अरे त्यांना एवढी अक्कल असती तर आपली जागा नसती का घेतली? आता गावाबाहेर म्हणजे या दिशेला जायचं, कळलं का? चल रे. पण दोघच घेऊन जाऊ. हा, चल चल. ए, चल. अरे आता येतो का तुला उचलून नेऊ? आता पाण्यासारखं जायचं. पाणी कसं मिळेल त्या जागेत आपली वाट बनवतं. तू बी तसंच करायचं. हा? हा, पर जे काय करायचंय ते शिर्डी बाहेर करायचं. अरे गणा, धना, मी शिर्डीत आलो तेव्हा इथे राहायचं ठरवलं नव्हतं, पण आता बेत पक्का झाला. आणि असे चल, चल. आता मला इथून कुणीही बाहेर काढू शकणार नाही. अरे बाबा, पण इथं राहून करणार काय? मला आपलंसं करणार. ना यो फकीरडा बोलण्यात तुला बी ऐकणार नाही. अरे आजवर इतकी पाप केली, गोरगरिबांना नाडलत, कमकुवत लोकांना त्रास दिलात, पण आता सुधारायची वेळ आलीये. ए, आम्ही दोघं दिसतोय ना, आणि तू एकलायस. चुकीच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं. उद्यासाठी जगता जगता आयुष्य संपून जातं. मनासारखं जगायचं मात्र राहून जातं. कारण आपण आजचा विचार करतच नाही, करतो तो फक्त उद्याचा विचार. क्षितिजावर आकाश जमिनीला स्पर्श करताना दिसतं, पण प्रत्यक्षात ते कधी एकमेकांना भेटतात का? नाही ना. अगदी तसंच उद्याची तहान कधीतरी भागेल का? नाही ना. आणि महत्वाचं म्हणजे रिकाम्या हाताने आपण या दुनियेत आलो आणि रिकाम्या हातानेच या दुनियेतून जाणार. मग मी माझं माझंच ओझं आपण आयुष्यभर का वाहतो? खाली टाकूया हे ओझं. दिवस रात्र, थंडी वारा, ऊन पाऊस, स्पर्श वास चव या सगळ्या विविध आश्चर्यकारक गोष्टींनी आपलं आयुष्य श्रीमंत केलं. त्याची अनुभूती घेऊया. ही सगळी त्याचीच लेकरे आहेत यावर मनात विश्वास बाळगूया. बघा, उचललेलं प्रत्येक पाऊल आता वेगळं वाटायला लागेल. ही त्याचीच लीला. सबका मालिक